नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 8 सप्टेंबर रोजीचा करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत. आय होप तुम्हाला ही सिरीज खूप आवडत असेल. ठीक आहे, प्रश्न क्वालिटी वाटत असतील, तुम्हाला गोष्टी लक्षात राहत असतील. जर तुम्हाला याचा खरंच फायदा होतोय तर लेक्चरला डेली लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि त्याचबरोबर मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करत चला. आता दररोजच या गोष्टी का सांगतोय तर बघा, तुम्ही जर लाईक वगैरे केलं तर आम्हाला कळतं की रिस्पॉन्स मुलांकडून चांगला आहे आणि त्यामुळं आमचं जे काही समजून घ्या की तुमच्यामुळं आम्ही बूस्ट होतो. ठीक आहे, आम्हाला प्रोत्साहन मिळतं. तर त्यासाठी निश्चितच तुम्ही लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करत राहा. ठीक आहे, आपण असे जे काही क्वालिटी व्हिडिओ आहे ते घेऊन येतच राहू. ठीक आहे, त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपलं जे काही ॲप्लिकेशन आहे त्यावर सुद्धा डिस्काउंटेड ऑफर बॅक टू बॅक सुरू आहे. आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण जे काही फाउंडेशन कोर्स आहे त्यावर 3,000 रुपये ऑफ ठेवलेले आहे. कंबाईनची आपली बॅच सुरू होणार 10 सप्टेंबर पासून. त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो तर बाकीचे जे काही कोर्सेस इंग्रजी ग्रामर समजून जे काही विषयानुसार कोर्सेस आहेत ते पण एकदम कमी प्राइसमध्ये तुम्हाला मिळत आहे, तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आता अशी एक न्यूज आलेली, कंबाईनची लवकरच ॲडव्हर्टाईज सुद्धा येणार आहे. त्याचबरोबर सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर आपण आता पोलीस भरती आणि अनेक सरळ सेवेच्या बॅचेस सुरू केलेल्या आहे. आपण एक नवीन प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे, म्हणून फी फक्त 500 रुपये असणार आहे कोणत्याही बॅचची. ठीक आहे, यानंतर या नोट्स जे आहे ते दोन्ही ॲप्लिकेशन आहे. आपले सरळ सेवेचे एक ॲप्लिकेशन ज्याचं नाव आहे अभ्यास मित्र सरळ सेवा, मेन ॲप्लिकेशनचं नाव आहे MPSCच्या, त्याचं नाव आहे अभ्यास मित्र. या दोन्ही ॲप्लिकेशनवर तुम्हाला या नोट्स उपलब्ध होऊन जातील. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल इंस्टाचं पेज सुद्धा जॉईन करून ठेवा, फॉलो करून ठेवा, ज्यावर तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड गोष्टी बघायला मिळतील. बघा मित्रांनो, आज आपण 8 सप्टेंबर रोजीचं जे काही करंट अफेअर्स आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. मग यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो तुमच्या समोर आहे. सप्टेंबर 2024 मध्ये फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा मित्रांनो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष तुम्हाला माहित असतील, इमॅन्युअल मॅक्रॉन जे आहे ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहे. आता फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मिशेल बार्नियर यांची फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्यांची नियुक्ती कोणी केली? फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे. आता बघा, मिशेल बार्नियर यांच्याविषयी एक गोष्ट लक्षात ठेवा की फ्रान्सचे सर्वात जास्त वय असलेले वयोवृद्ध पंतप्रधान आहे. त्यांचं वय सध्या 73 एवढं आहे. ठीक आहे, 73 वर्षाचे आहे ते. त्याचबरोबर जर बघितलं त्यांनी कोणाची जागा घेतली तर त्यांनी गॅब्रिएल अटल यांची जागा घेतलेली आहे. तर बघा, सिंपल, फ्रान्सचे नवीन पंतप्रधान कोण तर मिशेल बार्नियर, सगळ्यात वयोवृद्ध पंतप्रधान आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी नियुक्ती केली आणि जागा घेतली गॅब्रिएल अटल यांची. त्याचबरोबर फ्रान्स विषयी काही गोष्टी सांगतो, लक्षात ठेवा, कारण फ्रान्स आता सध्या चर्चेमध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमुळे. तर फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस, चलन आहे युरो, राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन आणि पंतप्रधान आहे मिशेल बार्नियर. यानंतर बघा दुसरा आणि आजच्या लेक्चरचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा डायरेक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये ॲज इट इज दिसला तर काही वेगळं असं वैशिष्ट्य मानू नका, तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये हा प्रश्न दिसू शकतो. तो म्हणजे भारतीय लष्कर आणि अमेरिकन सैन्य यांच्यात 20वा युद्ध अभ्यास कुठे आयोजित होणार आहे? तर युद्ध सरावाचंच नाव आहे युद्ध अभ्यास. युद्ध सरावाचंच नाव काय आहे? युद्ध अभ्यास. आणि हा एक लष्कराचा युद्ध अभ्यास आहे. ठीक आहे, लष्कराचा युद्ध सराव आहे. आणि हा कुठं होणार आहे तर या वर्षी हा होणार आहे मित्रांनो भारतामधील राजस्थान या ठिकाणी. बघा, मागच्या वर्षी हा अमेरिकेमध्ये झाला होता आणि या वर्षी हा राजस्थान भारतामध्ये होणार आहे. तर एवढं लक्षात ठेवायचं. आणि आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हा युद्ध सराव असणार आहे, कारण यामध्ये 600 पेक्षा जास्त सैनिक भाग घेणार आहे. हा युद्ध अभ्यास जर आपण बघितलं 9 ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे आणि टोटल 14 दिवस हा युद्ध अभ्यास चालणार आहे. ठीक आहे, तर राजस्थानमध्ये होणार आहे. सगळे मी तुम्हाला महत्वाचे पॉईंट सांगितले. युद्ध सरावाविषयी 2-3च मुद्दे महत्वाचे असतात. कोणादरम्यान होतो? ठीक आहे, मग भारत आणि अमेरिके दरम्यान युद्ध अभ्यास नावाचा युद्ध सराव होतो. कुठे आयोजित करण्यात आला? ठीक आहे, राजस्थानमध्ये. कितवा आहे? 20वा. ठीक आहे, मग बाकी एक्स्ट्रा पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता पुढे जवळपास 9 ते 22 सप्टेंबरला होणार आहे. ठीक आहे, या दरम्यान होणार आहे. तर पुढेही हा चर्चेमध्ये असेल, तेव्हा आपण अजून एक क्वेश्चन बघूया यावर. यानंतर पुढे जाऊया. गेल्या वर्षी हा युद्ध सराव जो आहे तो अलास्का अमेरिकामध्ये आयोजित करण्यात आला होता. यानंतर पुढील प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न, सप्टेंबर 2024 मध्ये इंग्लिश चॅनल पार करणारा सर्वात वयोवृद्ध भारतीय होण्याचा पराक्रम कोणी केला? तर इंग्लिश चॅनल काय हे मी तुम्हाला दाखवतो. बघा, हा जो आहे हा इंग्लंड देश आहे, हा फ्रान्स देश आहे.
यांच्यामध्ये अटलांटिक महासागराचा हा एक पार्ट आहे, ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे याला इंग्लिश चॅनल म्हटलं जातं, ठीक आहे. आणि इंग्लिश चॅनल मधील जे कमीत कमी अंतर आहे ते आहे मित्रांनो 34 किलोमीटरचं. किती आहे? 34 किलोमीटरचं. तर इंग्लिश चॅनल कोणत्या दोन देशादरम्यान लक्षात ठेवा, इंग्लंड आणि फ्रान्स, ठीक आहे. तर हे पोहून जाणारा सगळ्यात वयोवृद्ध भारतीय व्यक्ती कोण ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे मित्रांनो सिद्धार्थ अग्रवाल. त्याने आता अलीकडे एक नवीन विक्रम केलेला आहे. त्याने तो 49 वर्षाचा आहे, ठीक आहे. 49 वर्षाचा आहेत असं म्हणायला पाहिजे. त्यांनी इंग्लिश चॅनल 15 तास 6 मिनिटात हे अंतर जे आहे इंग्लिश चॅनलचं पोहून पार केलेलं आहे. किती वेळ लागला त्यांना? 15 तास, ठीक आहे. 15 तास 6 मिनिटं एवढा वेळ लागला. आता यातलं कमीत कमी अंतर इंग्लिश चॅनल मध्ये 34 किलोमीटर आहे, पण त्यांनी टोटल किती अंतर पोहलं? 42 किलोमीटर. आता पोहताना काही त्यांना शॉर्टकट याच मार्गाने जायचं तर हे समजत नाही, ठीक आहे. त्यामुळे 42 किलोमीटर अंतर पोहून त्यांनी हा विक्रम जो आहे तो मोडत काढलेला आहे. कोणाचा विक्रम मोडलेला आहे त्यांनी? श्रीकांत विश्वनाथन यांचा विक्रम होता, की सगळ्यात वयोवृद्ध व्यक्ती होते भारतीय की ज्यांनी इंग्लिश चॅनल पार केलं होतं. तोच विक्रम जो आहे तो मोडलेला आहे सिद्धार्थ अग्रवाल यांनी. यानंतर पुढे जाऊया. पहिला इंटरनॅशनल सोलार फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आला? तर पहिला इंटरनॅशनल सोलार फेस्टिवल जो आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला. तर इंडियन सोलार अलायन्स इंटरनॅशनल सोलार अलायन्स जी आहे त्यांच्या मार्फत हा आयोजित करण्यात आला होता. मग यामध्ये सोलारशी संबंधित आहे. मग काय आहे याचा उद्देश काय असणार आहे? तर आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे की शाश्वत विकासाला चालना देणे, जागतिक ऊर्जा आव्हानांचा सामना करणे आणि सौर ऊर्जेचे महत्त्व जे आहे ते सगळ्यांसमोर अधोरेखित करणं, ठीक आहे. यानंतर बघा इंटरनॅशनल सोलार अलायन्स विषयी सुद्धा जाणून घेऊया. 30 नोव्हेंबर 2015 ला स्थापना, गुरुग्राम हरियाणामध्ये मुख्यालय. त्यानंतर जर बघितलं तर महासंचालक आहे अजय माथुर. सदस्य देश आहे 120 देश, ठीक आहे. आणि नवीन देश आपल्याला विचारले जाऊ शकतात ते आहे माल्टा, रोमानिया, पराग्वे, स्पेन. बघा मित्रांनो इंटरनॅशनल सोलार अलायन्स त्या देशांची अलायन्स आहे की बघा हे आहे विषुववृत्त पृथ्वीवर 0 डिग्रीचं, त्याच्यावर 23.5 अंशावर जर आपण बघितलं तर कर्कवृत्त आहे, 23.5 अंशावर दक्षिणेला जर आपण बघितलं तर मकरवृत्त आहे. या दरम्यान जे देश येतात, ठीक आहे, ते जे देश आहे तर ते देशांना इंटरनॅशनल सोलार अलायन्सचं सदस्यत्व दिलं जातं, ठीक आहे. आता अलीकडे सदस्यत्व याच्या बाहेर येणाऱ्या देशांना सुद्धा दिले जाते, पण मतदानाचा अधिकार कोणत्या देशांना असणार आहे की सौर ऊर्जेशी संबंधित जर काही निर्णय घ्यायचा असेल तर मतदानाचा अधिकार फक्त या पट्ट्यामध्ये येणारे जे काही देश आहे, ठीक आहे, तर त्यांनाच त्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार असणार आहे, मतदान करण्याचा अधिकार असणार आहे. यानंतर 5वा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. भारतीय तटरक्षक दलाने आशियाई तटरक्षक दलाच्या प्रमुखांच्या 20व्या बैठकीत कुठे भाग घेतला? तर बघा भारताचं जे काही इंडियन कोस्ट गार्ड आहे तर त्याने आशियाई जे काही कोस्ट गार्ड वेगवेगळ्या देशांचे आहे तर त्यांची एक बैठक झालेली आहे. तर त्याचे 20वी जी बैठक होती एशियन कोस्ट गार्डची, म्हणजे भारताचं, चीनचं, पाकिस्तानचं, श्रीलंकाचं, मालदीवचं, ठीक आहे, म्यानमारचं, हे सगळे जे काही एशियन कंट्रीज आहे त्यांच्या कोस्ट गार्डची काय झालेली आहे तटरक्षक दलांची एक बैठक झाली. ती कुठं झाली? तर इचॉन दक्षिण कोरियामध्ये झाली. त्यामध्ये भारतीय तटरक्षक दलाने भाग घेतलेला आहे, ठीक आहे. तर यामध्ये काही गोष्टींवर चर्चा सुद्धा झाली, जसं की जे काही सागरी कायद्याची अंमलबजावणी करायची, त्यानंतर समुद्रातील जीव जे आहे त्यांची सुरक्षा करायची, त्याचबरोबर समुद्रातील जे काही पर्यावरण आहे सागरी पर्यावरण त्याचं संरक्षण करायचं, अंमली पदार्थाची अवैध तस्करी जी आहे ती रोखायची, शस्त्रास्त्र आणि मानवी तस्करी जी आहे तर तिला नष्ट करायचं, ठीक आहे, एकमेकांसोबत सहकार्य करायचं, या मुद्द्यांवर चर्चा जी आहे ती करण्यात आली. यानंतर भारतीय तटरक्षक दलाबाबत जाणून घेऊया, ठीक आहे. भारताच्या सागरी कायद्याची अंमलबजावणी करणारी ही एक महत्वाची संस्था आहे, ठीक आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मेन कार्य कोणाचं असतं? तटरक्षक दलांचं असतं. जसं की त्सुनामी म्हणा किंवा चक्रीवादळ म्हणा, या केसमध्ये सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण असतं? आपलं तटरक्षक दल असतं. यानंतर याची स्थापना 1978 मध्ये करण्यात आली. नवी दिल्लीला याचं मुख्यालय आहे. यानंतर बघा 6वा क्वेश्चन सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघ काय आहे? भारतातील पहिला फॅशन फॉरकास्टिंग इनिशिएटिव्ह VGONXT कोणी सुरू केला? फॉर एक्झाम्पल आता हा क्वेश्चन एकदा समजून घेऊया. बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला फॅशन डिझायनर बनायचं किंवा तुमच्या ओळखीतलं कोणाला फॅशन डिझायनर बनायचं आणि तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स बनवायचे, पण तुम्हाला आयडिया पाहिजे की कशा प्रकारचे डिझाईन बनवले गेले पाहिजे
किंवा सध्या कोणत्या डिझाईनचा ट्रेंड सुरू आहे यासाठी सरकारने आता एक वेबसाईट बनवलेली आहे व्हिजिओ NXT, ठीक आहे. आणि ही जी वेबसाईट आहे ही इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेत असणार आहे. मग भारतातील आता कोणताही गावातील एखादा व्यक्ती असो ज्याला फॅशन डिझायनिंग करायचंय आणि सध्याचा ट्रेंड माहीत करून घ्यायचा आहे किंवा कशा प्रकारे समजा काही पाहिजे की मला कपडे शिवायचे पण मला कळत नाहीये, तर मग आयडियाज पाहिजे, तर अशा आयडियासाठी एक वेबसाईट जी आहे ती निर्माण करण्यात आलेली, तिचं नाव व्हिजिओ NXT. आणि या वेबसाईटचं जे काही उद्घाटन आहे किंवा ही वेबसाईट कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आली तर गिरिराज सिंह यांच्या हस्ते ही वेबसाईट जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री जे आहे गिरिराज सिंह यांच्या हस्ते ही वेबसाईट सुरू करण्यात आली. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर एक बुक परिधी नावाचं बुक जे आहे ते सुद्धा लॉन्च करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. तर स्वदेशी फॅशन जी आहे, रचना जी आहे आणि उत्पादन जे आहे स्वदेशीचं, तर त्याला चालना देण्यासाठी ही वेबसाईट लॉन्च करण्यात आलेली आहे. त्यानंतर कपिल परमारने पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये जुडो जो खेळ असतो, ठीक आहे, तर त्यामध्ये भारतासाठी कोणतं पदक जिंकलं, तर जुडोमध्ये त्याने जिंकलेलं एक कांस्य पदक. त्याने कोणतं पदक जिंकलं तर जुडोमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे, ठीक आहे. तर 60 किलो वजनी गटामध्ये जुडोमध्ये त्याने कोणतं पदक जिंकलं तर कांस्य पदक. यानंतर 8वा क्वेश्चन आहे मित्रांनो, कोणत्या राज्याच्या विधानसभेने बेकायदेशीर वसाहतींवर कारवाई करण्यासाठी अपार्टमेंट अँड मालमत्ता नियम सुधारणा कायदा 2024 मंजूर केला. तर बघा मित्रांनो, कधी कधी असा मेन सार्वजनिक रस्ता असतो आणि रस्त्याच्या मध्येच एखादी बिल्डिंग वगैरे बांधून ठेवलेली असते किंवा एखाद्याने स्वतःचं घर बांधलेलं असतं, तिथे जागा नसतानाही ते घर बांधलेलं असतं. मग अशा जे काही अनधिकृत मालमत्ता आहे, ठीक आहे, तर त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी एक कायदा जो आहे तो अलीकडे पंजाब सरकारने पास केलेला आहे. कोणी पास केला? पंजाब सरकारने हा कायदा जो आहे तो पास केलेला आहे. आणि जर एखादा व्यक्ती असं करत असेल तर त्यासाठी कठोर शिक्षा सुद्धा कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे. मग पंजाबची राजधानी आहे चंदीगड. पंजाबची स्थापना करण्यात आली 1 नोव्हेंबर 1966. मुख्यमंत्री भगवंत सिंह मान आणि राज्यपाल गुलाबचंद कटारिया. यानंतर बघा 9वा क्वेश्चन, लैंगिक विविधता आणि समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी जेंडर डायव्हर्सिटी अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले. तुम्हाला एवढंच लक्षात राहील, जेंडर डायव्हर्सिटी अवॉर्ड कुणाला मिळाला, ठीक आहे, तरी सफिशियंट आहे. जेंडर डायव्हर्सिटी अवॉर्ड जो आहे तो दसारी राधिका यांना मिळालेला आहे. जेंडर डायव्हर्सिटी अवॉर्ड जो आहे तो दसारी राधिका यांना मिळाला. इंडियन स्टील असोसिएशन एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये दसारी राधिका यांना हा अवॉर्ड जो आहे जेंडर डायव्हर्सिटी पुरस्कार जो आहे तो देण्यात आला. बघा मित्रांनो, ते पोलाद मंत्रालयाचे माजी सचिव नागेंद्रनाथ सिन्हा यांच्या हस्ते त्यांना तो अवॉर्ड जो आहे तो देण्यात आलेला आहे. नाव लक्षात ठेवा, दसारी राधिका. यानंतर 10वा क्वेश्चन, भारताने डिजिटल तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, आरोग्यविषयक सहकार्य, कौशल्य विकास या क्षेत्रात कोणत्या देशासोबत 4 सामंजस्य करार केलेले. तर या क्षेत्राशी संबंधित 4 करार जे ते भारत सरकारने केलेले सिंगापूर सोबत. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सध्या आशिया खंडातील जे काही देश आहे त्यांच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी ब्रुनेईला भेट दिली. आणि ब्रुनेईला भेट दिल्यानंतर ब्रुनेई भारताच्या राजनैतिक संबंधाला 40 वर्ष पूर्ण झाले आणि त्यानंतर त्यांनी भेट दिलेली सिंगापूरला. आणि मग सिंगापूर सोबत आपण डिजिटल तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, आरोग्य सहकार्य, कौशल्य विकास यांशी संबंधित काही करार जे आहे ते केलेले आहे, ठीक आहे. मग सिंगापूर विषयी जाणून घेऊया. सिंगापूरची राजधानी सिंगापूरच आहे. चलन आहे सिंगापूर डॉलर. त्यानंतर पंतप्रधान आहे लॉरेन्स वोग आणि राष्ट्रपती आहे थर्मन षण्मुगरत्नम. यानंतर पुढे जाऊया. 11वा क्वेश्चन, कोणत्या राज्याने पोलीस दलात महिलांसाठी 33% आरक्षण मंजूर केलं. तर हा सुद्धा क्वेश्चन डायरेक्ट आपल्याला विचारला जाऊ शकतो. IMP लिहितो मी इथं, प्रश्न डायरेक्ट विचारला जाईल, ठीक आहे. कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये प्रश्न 100% येणार. तर कोणत्या राज्याने पोलीस दलात महिलांना 33% आरक्षण मंजूर केलं, तर राजस्थानने पोलीस दलामध्ये महिलांना 33% आरक्षण मंजूर केलेलं आहे, ठीक आहे. तर राजस्थानने त्यासाठी त्यांचा जो काही पोलीस कायदा आहे त्यामध्ये सुद्धा बदल केलेला आहे. राजस्थानमध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचं सरकार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किशनराव बागडे आहे. हे लक्षात ठेवायचे, मी वेळोवेळी सांगतो तुम्हाला. राजधानी जयपूर, स्थापना झाली होती 30 मार्च 1949. राजस्थानमध्ये जर बघितलं भारताच्या अंतर्गत भागातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्यात सरोवर आहे ज्याचं नाव आहे सांभर, ठीक आहे. राजस्थानमध्ये भारतातील सगळ्यात जुना पर्वत आहे ज्याचं नाव आहे अरवली. राजस्थानमध्ये जर बघितलं तर काही नदी आहे जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. लुनी नावाची नदी.
जी राजस्थानमधील अरावली पर्वतातून तिचा उगम होतो, पण ती कधीच समुद्राला जाऊन मिळत नाही. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन. भारतीय नौदलाने कोणत्या देशाच्या नौदलासोबत करार केला ज्या अंतर्गत समुद्रात कोसळलेल्या पाणबुड्याच्या क्रूला, ठीक आहे, पाणबुड्याच्या क्रूला वाचवण्यासाठी मदत करत. तर सिंपल क्वेश्चन काय आहे की पाणबुडी समजून घ्या, कधी कधी पाणबुडीमध्ये खराबी येते आणि पाणबुडी जी आहे ती समुद्राच्या तळावर जाऊन पडते. ठीक आहे. तर त्या स्थितीमध्ये पाणबुडीमध्ये असणारे जे काही लोक आहे त्यांना वाचवण्यासाठी भारत आणि एका देशाने करार केलेला आहे. तो देश कोणता आहे? तर तो देश आहे दक्षिण आफ्रिका. तर बघा मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेच्या पाणबुड्या समजून उद्या जाऊन विस्फोट वगैरे झाला, त्यांच्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आला आणि त्या समजून घ्या काम त्यांचं बंद पडलं आणि त्या डायरेक्ट समुद्राच्या तळावर जाऊन पडल्या, तर अशा स्थितीमध्ये भारत सरकार काय करणार आहे, तर त्या पाणबुडीमध्ये असलेले जे काही क्रू असणार आहे, क्रू मेंबर जे असणार आहे त्यांना वाचवण्याचं काम करणार आहे. आणि त्यासाठी आपण दक्षिण आफ्रिकेसोबत करार केलेला आहे. यानुसार भारताचे आणि दक्षिण आफ्रिकेचे सागरी संबंध जे आहे ते अजून दृढ होणार आहे. ठीक आहे. तर या करारावर स्वाक्षरी जी आहे ती भारताचे ऍडमिरल म्हणजे नौदलाचे प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांनी केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आफ्रिकेचे नौदल प्रमुख कोण आहे, दक्षिण आफ्रिकेचे माहित नसलं तरी चालेल. ठीक आहे. यासाठी आपण जर बघितलं तर डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेकल म्हणजे छोट्या पाणबुड्यांचा वापर केला जाणार आहे, त्यांचं नावच आहे डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेकल. ठीक आहे. त्याचा वापर भारत सरकार करणार आहे. यानंतर पुढे जाऊया. 13वा क्वेश्चन. केंद्र सरकार, त्रिपुराचं सरकार, NLFT आणि ATTF यांच्यात एक शांतता करार झाला. तो करार कोणामध्ये आणि कुठे झालेला आहे? ठीक आहे. तर यांच्या चौघांमध्ये जो करार झाला तो कुठे झालेला आहे शांतता करार? तो नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे. बघा मित्रांनो, त्रिपुरामध्ये जर आपण बघितलं तर त्रिपुराचं सरकार, केंद्र सरकार आणि त्रिपुरामध्ये दोन समजून घ्या की उग्रवादी गट आहे, जसं की नॅशनल लिबरल फ्रंट ऑफ त्रिपुरा आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स. ठीक आहे. तर तिथले समजून घ्या नक्षलवाद जसा असतो तशा टाईपचे आपण म्हणूया संघटन आहे आणि या सगळ्यांनी मिळून काय केलेलं आहे, एक शांतता करार केलेला आहे आणि तो करार नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे. त्रिपुराविषयी जाणून घेऊया. 21 जानेवारी 1972 ला स्थापना करण्यात आली. आगरतळा राजधानी आहे. माणिक शहा मुख्यमंत्री आहे आणि नल्लू इंद्रसेना रेड्डी राज्यपाल आहे. यानंतर 14वा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्या समोर. कृषी आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी, स्टार्टअप्सना समर्थन देण्यासाठी ॲग्रीश्युअर फंड कोणी सुरू केला? तर कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील स्टार्टअप्सना समर्थन देण्यासाठी ॲग्रीश्युअर फंड कोणी सुरू केला? तर तो कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सुरू केलेला आहे. तर बघा मित्रांनो, कृषी क्षेत्रात जे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ज्यांनी स्टार्टअप कंपन्या ज्या आहेत ते सुरू केलेल्या आहे त्यांना मदत करण्यासाठी ॲग्रीश्युअर नावाचा फंड जो आहे तो शिवराज सिंग चौहान यांनी सुरू केलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं होतं. ठीक आहे. आपण जर बघितलं निर्मला सीतारामन यांनी 2022-23चा जो काही अर्थसंकल्प मंजूर केला होता त्यामध्ये याविषयी पहिल्यांदा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर 15वा क्वेश्चन बघूया आपण. सप्टेंबर 2024 मध्ये भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी, कोण आहे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक? गिरीशचंद्र मुर्मू. ठीक आहे. गिरीशचंद्र मुर्मू GC मुर्मू जे आहे ते भारताचे कॅग आहे. मग आपण जर बघितलं तर यांनी सार्वजनिक लेखा परीक्षणात सहकार्य मजबूत करण्यासाठी कोणत्या देशाच्या लेखा परीक्षण संस्थेसोबत सामंजस्य करार केला? तर भारताच्या कॅगने कोणत्या देशाच्या लेखा परीक्षण संस्थेसोबत करार केलेला आहे सार्वजनिक लेखा परीक्षणात सहकार्य मजबूत करण्यासाठी? तर तो देश आहे मित्रांनो UAE, संयुक्त अरब अमिरात. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर कॅग विषयक कलम कोणते आहे? भारतीय संविधानामध्ये कॅग विषयक कलम 148 आपल्याला देण्यात आलेले आहे. तर 148, 149, 50 आणि 51 ही कलम जी आहे ती कॅगशी संबंधित कलम आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं संयुक्त अरब अमिरातची राजधानी आहे अबुधाबी, त्यानंतर चलन आहे दिहराम आणि अध्यक्ष आहे शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान. तर अशा प्रकारे आपले 15 क्वेश्चन समाप्त झाले. वेळ आलेली टेस्ट क्वेश्चनची. तर टेस्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याने पोलीस दलात महिलांसाठी 33% आरक्षण मंजूर केलं आहे? तर याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गणेश चतुर्थी स्पेशल आपण ऑफर सुद्धा सुरू केलेली आहे, त्याचा सुद्धा तुम्ही सर्वांनी फायदा घ्या. त्याचबरोबर सरळ सेवेच्या आपण परीक्षेसाठी लेक्चर सुरू केलेले आहे, तर त्याचा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता. ठीक आहे. त्याचबरोबर आपला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन वगैरे डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या बॅचेस मिळेल. सध्या डिस्काउंटेड ऑफर आहे, त्यानंतर प्राइस वाढणार आहे. मागे एक आठवडाभर जर आपण बघितलं तर मुलांना जवळपास दुप्पट
प्राईजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागलं होतं. यानंतर आता परत गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ऑफर सुरू केलेली आहे, त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. थांबूया मग आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. लेक्चर आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.